नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। इयत्ता 11वीच्या फिजिक्सच्या पाठामध्ये आपला चौथा पाठ चालू आहे। या चौथ्या पाठामध्ये 9वा पाठ चालू आहे। चौथा जो काही चॅप्टर आहे त्याचं नाव आहे लॉज ऑफ मोशन मध्ये आपला 9 पार्ट चालू आहे। 9 पार्ट मध्ये आपण मागच्या पाठामध्ये पाहिलेलं आहे की इम्पल्स म्हणजे काय, शॉर्ट फोर्स, शॉर्ट ड्युरेशन ऑफ फोर्स आपण पाहिलं असेल। वेगवेगळे आपण एक्झाम्पल्स त्या ठिकाणी शॉर्ट फोर्सचे आपण पाहिलेले आहेत। त्याचं नेसेसरी, त्याचा उपयोग कुठं कुठं करण्यात येतो किंवा हा शॉर्ट फोर्स आपल्याला कशा पद्धतीने स्टडी करता येईल का। ह्या शॉर्ट फोर्स साठी आपण काय केलं, नेसेसिटी ऑफ द डिफाइनिंग इम्पल्स। इम्पल्स कशा पद्धतीने असते त्यालाच आपण इम्पल्स म्हणतो। इम्पल्स इज नथिंग बट इट इज अ प्रॉडक्ट ऑफ फोर्स एंड टू द टाइम, परंतु दॅट टाइम इज व्हेरी शॉर्ट टाइम। ज्यावेळेस आपण खिळा ठोकतो एखाद्या वॉलला, खिळा ठोकत असताना ज्यावेळेस हॅमरिंग करतो, हॅमरिंग ऑन द नेल्स, दॅट इज अ शॉर्ट ड्युरेशन फोर्स। हा काय असतो, एक व्हेरी शॉर्ट ड्युरेशन फोर्स। एक्झाम्पल लक्षात घ्यायचे। एक्झाम्पल काय दिलेलं आहे बोर्डावर बघा। एक्झाम्पल पहिलं, हिटिंग अ बॉल विथ अ बॅट। ज्यावेळेस आपण क्रिकेट खेळतो किंवा त्या क्रिकेट खेळताना ज्यावेळेस बॅट्समन जे काय बॉलला हिट करतो, विदिन अ फ्रॅक्शन, दॅट इज अ स्मॉल फ्रॅक्शन ऑफ टाइम, देयर इज अ ऍक्शन, दॅट फोर्स, and that force is a impulse force, very short duration of force, and that force maybe we can study that in a diagrammatically, graphical representation। आपल्याला ग्राफिकली कसं पाहता येईल पहा। y ऍक्सिस वर आपण फोर्स जर या ठिकाणी आपण डिफाइन केलेला असेल आणि x ऍक्सिस वर आपण त्या ठिकाणी टाइम डिफाइन केलेला असेल, this time is very short interval of time, but when that varying of force, when the object is moving, there is a displacement, that work done takes place, and work done theorem, you know very well the work done theorem of the graphical representation। आपण work done पाहिलेला आहे, एक व्हेरिएबल फोर्स न पाहिलेला आहे आणि एक लिनियर फोर्स न पण एक्झाम्पल्स त्या ठिकाणी पाहिलेले आहेत। पहा या एक्झाम्पल मध्ये आपल्याला काय लक्षात येईल की हा जो काही मुवमेंट ऑफ फोर्स, क्षणिक फोर्स आपण त्या ठिकाणी केलेला असतो। टाइम बिंग फोर्स आपण तो आहे, त्या टाइम बिंग फोर्सला आपण इम्पल्स असं म्हणतो। आणि हा इम्पल्स आपल्याला वेगवेगळ्या मेकॅनिकल फोर्स मध्ये आपण त्या ठिकाणी वापरला जातो आणि त्या मेकॅनिकल फोर्समुळे व्हेरी शॉर्ट ड्युरेशन ऑफ फोर्स जे असेल त्यालाच आपण काय म्हटलेलं आहे, इम्पल्स म्हटलेलं आहे। त्याचं पहिलं उदाहरण आपण पाहिलेलं आहे, हिटिंग अ बॉल विथ अ बॅट। बॅटला ज्यावेळेस आपण बॉल हिट करतो त्यावेळेस जो काय फोर्स त्या बॉलवर अप्लाय होतो ऍट अ शॉर्ट ड्युरेशन, दॅट इज अ डेल्टा टी टाइम, इज अ व्हेरी शॉर्ट टाइम ड्युरेशन। या पद्धतीने फोर्स त्या ठिकाणी अप्लाय केला जातो। उदाहरण दुसरं दिलेलं आहे, गिविंग अ किक टू ए फुटबॉल। फुटबॉलला ज्यावेळेस आपण लात मारतो त्यावेळेस विदिन अ फ्रॅक्शन द फोर्स इज अप्लाइंग बाय द फूट ऑन द फुटबॉल। त्यावेळेस काय होईल, त्या ठिकाणचा जो काही फोर्स आपण त्या ठिकाणी यूज करतो, दॅट इज अ प्रॉडक्ट ऑफ फोर्स अँड टू व्हेरी शॉर्ट टाइम ऑफ इंटरवल, दॅट इज कॉल्ड J, and J is nothing but it is a impulse, product of force and the time, that is a second example। Is a second example। third example आपण पाहिले की bouncing a ball in a hard surface। टेनिस असेल, टेनिस खेळत असताना त्या ठिकाणी बॅटनं हिट करतात, डबल त्या ठिकाणी काय होते, इम्पल्स फोर्स त्या ठिकाणी ऍक्ट होतो। एक बॅटवर होतो, टेनिस बॅटवर, आणि दुसरा तो बोर्ड आहे, त्या बोर्डवर सुद्धा त्या ठिकाणी काय होऊ शकतो, बाउन्सिंग होऊ शकतो। आपण या ठिकाणी एक्झाम्पल कोणतेही घ्या, बाउन्सिंग अ बॉल इन अ हार्ड सरफेस। हार्ड सरफेस वर ज्यावेळेस या ठिकाणी आपण बॉलला हिट करतो त्यावेळेस काय होईल, विदिन अ फ्रॅक्शन द बॉल विल बी बाउन्सेस इन द व्हर्टिकली अपवर्ड डायरेक्शन और इन अ वॉल व्हर्टिकली, दॅट इज इन अ पॅरलल डायरेक्शन। पॅरलल डायरेक्शन काय होईल, त्या ठिकाणी बॉल्स त्या ठिकाणी काय होईल, मूव्ह होईल। हे जे एक्झाम्पल आहे आपल्याला या एक्झाम्पल मध्ये हे उदाहरण देताना पहा, या उदाहरणामध्ये ग्राफिकल रिप्रेझेंटेशन दाखवलेलं आहे विथ रिस्पेक्टिव्ह टाइम। आपल्याला पाहायचं पुस्तकामध्ये उदाहरण दिलेलं आहे
ग्राफिकल एक्झाम्पल हे शॉर्ट या ठिकाणी दर्शवलेलं आहे. मी या ठिकाणी या ग्राफ मध्ये दर्शवलेला आहे. पहा मोठा ग्राफ या ठिकाणी दिलेला आहे. हा मोठा ग्राफ तुमच्या पुस्तकामध्ये त्या ठिकाणी दिलेला आहे. ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ द इम्पल्स. इम्पल्स कशा पद्धतीनं ग्राफिकली या ठिकाणी रिप्रेझेंट केलेला आहे. पहा व्यवस्थित दिसते का या ठिकाणी. ग्राफिकल रिप्रेझेंटेशन फोर्स विल बी अप्लाइंग विदिन अ शॉर्ट टाइम. डेल्टा टी इज अ व्हेरी शॉर्ट टाइम ऑफ फोर्स ड्युरेशन विच इज रिप्रेझेंटेड इन अ ग्राफिकल मॅनर. ग्राफिकली आपण त्या पद्धतीनं काय केलेलं आहे त्या ठिकाणी रिप्रेझेंट केलेला आहे. हा झाला रिअल लाईफ मधला जो काही इम्पल्सिव्ह फोर्स आहे. हा रिअल लाईफ ऑफ इम्पल्सिव्ह फोर्स. आता नेक्स्ट आर्टिकल आपल्याला पाहायचं आहे रोटेशनल एनालॉग ऑफ अ फोर्स दॅट इज कॉल्ड मुवमेंट ऑर अ टॉर्क. टॉर्क आपण आपल्याला या ठिकाणी मेकॅनिकल टॉर्क त्या ठिकाणी कन्सिडर करायचं. टॉर्कचं आपण बरेच उदाहरणं त्या ठिकाणी पाहतो की दरवाजाचं उदाहरण आपल्याला घेता येते. दरवाजा ज्यावेळेस आपण क्लोज किंवा ओपन करत असताना दरवाजाची जी इंजिस असते ज्या याच्यामध्ये फिक्स फ्रेम मध्ये बसवलेली असते ती इंजिस 180 डिग्रीनं फिरल्या जाते. 180 डिग्रीनं काय होते त्या ठिकाणी रोटेट होते. काही दरवाजे 360 डिग्रीनं रोटेट होतात. गोल राऊंड रोटेट होणारे जे काही दरवाजे असतात किंवा त्या ठिकाणी गेट बसवलेले असतात हे राऊंड गेट असतात. गोल फिरणारे जे गेट असतात आणि त्याला एक ऍक्सिस बसवलेली असते. जर का आपण ऍक्सिसच्या जवळ जर का फोर्स त्या ठिकाणी अप्लाय केला तर आपल्याला असं लक्षात येते की त्या ठिकाणी आपल्याला दरवाजा ओपन होण्यासाठी कठीण होतो. म्हणजे आपल्याला दरवाजा उघडता येणार नाही. जर तो दरवाजा लोखंडाचा असेल तर आपल्याला त्याला कितीही जोराने आपण फोर्स केला तरी आपल्याला ते उघडता येणार नाही. दरवाजा उघडायचा असेल तर आपल्याला हिंजिसच्या ठिकाणी फोर्स अप्लाय करता येणार नाही. तर त्याच्यापासून थोड्या अंतरावर आपण जर का फोर्स अप्लाय केला तर दरवाजा आपोआप काय होतो रोटेट होतो. अँग्युलर डिस्प्लेसमेंट होते त्या ठिकाणी. आणि अँग्युलर डिस्प्लेसमेंट कशामुळे झालेला आहे तर आपण तो फोर्स एका पर्टिक्युलर पॉइंट वर त्या ठिकाणी आपण त्याला अप्लाय केलेला असतो. दरवाजावर जर इंजिसच्या जवळ आपण जर फोर्स अप्लाय केला तर आपल्याला लार्ज फोर्स त्या ठिकाणी द्यावा लागेल तेव्हा कुठे दरवाजा त्या ठिकाणी ओपन होईल. परंतु आपल्याला दरवाजा जर त्याच्या एंडच्या टोकाला जर आपण त्या ठिकाणी पुश किंवा पुल केलं स्टँड दिलेला असते म्हणून त्या ठिकाणी स्टँड असते. तो स्टँड त्याच्या इंजिसच्या दुसऱ्या बाजूला लावलेला असतो. म्हणजे टोकाला त्या ठिकाणी लावलेला असतो. दुसऱ्या फ्रेमच्या टोकाला त्या ठिकाणी लावलेला असतो. त्यामुळे तिथून आपल्याला पुश किंवा पुल करता येते. इझिली आपण त्या ठिकाणी पुश किंवा पुल करतो. हा जो काही फोर्स आपण त्या ठिकाणी वापरतो त्याला काय म्हटलेलं आहे मुवमेंट ऑफ फोर्स. आणि कोणताही फोर्स जर अपोजिट टू इच अदर जर वापरलेला असेल एकमेकांच्या विरुद्ध दिशेने पण सारख्या मॅग्निट्यूडने वापरलेला असेल तर त्याला काय म्हणतो आपण दिस फोर्स इज कॉल्ड प्रोड्युसिंग अ कपल. कपल प्रोड्यूस करतो. आता ही पेन आहे. पेनला आपल्याला रोटेट करायचं आहे. रोटेट करायला आपल्याला एक फोर्स कापी आहे. परंतु आपण काय केलं पेनला एका ऍक्सिस मध्ये एक पॉइंट घेतला. आपण हा सेंटर पॉइंट याला काय केलं इकडूनही सारखा फोर्स दिला इकडूनही सारखा फोर्स दिला परंतु एकमेकाच्या विरुद्ध दिशेने दिला. याला इकडच्या दिशेने दिला याला इकडच्या दिशेने दिला. त्यामुळे काय होईल या ठिकाणी दोन फोर्स वेगवेगळे काय होतील त्याच्यावर ऍक्ट होतील. त्यामुळे आपल्याला पेन काय होईल इझिली काय होईल त्या ठिकाणी रोटेट होईल. दॅट इज कॉल्ड अ रोटेशनल एनालॉग फोर्स. अशा प्रकारचा जो काय फोर्स असतो त्याला रोटेशनल एनालॉग फोर्स असतो. पहा लक्षात घ्या या ठिकाणी दोन वेगवेगळ्या दिशेने फोर्स अप्लाय करावे लागतात. त्यालाच आपण कपल किंवा टॉर्क असं म्हणतो. फिजिक्सच्या भाषेमध्ये त्याला आपण टॉर्क किंवा मुवमेंट ऑफ कपल. कपल इज अ टू फोर्सेस विच आर इन अपोजिट टू इच अदर. एकमेकांच्या विरुद्ध दिशेने कार्य करणारे जे काय फोर्स असतात त्या फोर्सला आपण काय म्हणतो तर टॉर्क किंवा मुवमेंट ऑफ फोर्स म्हणतो. त्याचं उदाहरण आपल्याला त्या ठिकाणी कशा पद्धतीने देता येईल. आपला आर्टिकल आहे या ठिकाणी पुढचा आर्टिकल आहे रोटेशनल एनालॉग ऑफ ए मुवमेंट ऑफ फोर्स और टॉर्क. कशा पद्धतीने देता येते आपण पाहूया.
पहा, रोटेशनल ॲनालॉग ऑफ अ फोर्स किंवा त्यालाच आपण टॉर्क असं म्हणतो. हा टॉर्क हा रोटेशन त्या ठिकाणी प्रोव्हाइड करतो, विच रोटेट द मोशन ऑफ एनी मटेरियल बॉडी. कोणती मटेरियल बॉडी असो त्याला काय दिलं जातो, रोटेशन देण्यासाठी आपण त्याचा उपयोग करतो. याचे एक्झाम्पल सांगता येते पहा या ठिकाणी. दिस इज अ paste of lead. This is paste of lead. We can open or close this lead. We use the two fingers which gives the force, which applying the force in this direction. The thumb gives this force and the first finger, both forces are in opposite direction. वेगवेगळ्या दिशेने काय होते त्या ठिकाणी फोर्स आपण अप्लाय करतो, जेणेकरून काय होईल या ठिकाणचं लीड काय होईल, ओपन होईल किंवा क्लोज होईल. दिस इज द प्युअरली रोटेशनल फोर्स. दॅट फोर्स इज अ टॉर्क, मूवमेंट ऑफ फोर्स और अ टॉर्क. दिस इज अ एक्झाम्पल. अनदर एक्झाम्पल इज अ टॅप. दिस इज अ टॅप. When you can open the tap, the water is flowing. When you close the tap, water is closed. हा टॅप ज्यावेळेस आपण फोर्स अप्लाय करतो त्यावेळेस काय होतो, आपण दोन वेगवेगळे फोर्सेस त्या ठिकाणी अप्लाय करतो. हे दोन वेगवेगळे फोर्सेस काय होतात, त्याला रोटेशन मिळवून देतात. दिस गिव्स द रोटेशन. प्युअरली रोटेशन त्या ठिकाणी दिल्या जाते. असा जो काही फोर्स असेल त्या फोर्सला आपण टॉर्क किंवा कपल असं म्हणतो. दॅट फोर्स इज अ कॉल्ड ॲज अ मूवमेंट ऑफ फोर्स और टॉर्क, रोटेशनल मोशन. आता तुम्ही टॅपचं उदाहरण पाहिलेलं आहे, डोअरचं उदाहरण तुम्ही पाहू शकता. हे सगळे उदाहरणं कशाचे आहेत, रोटेशनल मोशनची उदाहरणं आपल्याला त्या ठिकाणी काय करता येतात, आपल्याला सांगता येते. दिस इज द एक्झाम्पल ऑफ द रोटेशनल मोशन. हे उदाहरणं कशाचे आहेत, एक्झाम्पल ऑफ रोटेशनल मोशनची उदाहरण. सोबतच्या आकृतीमध्ये पहा, या ठिकाणी एक आपण रेजिड मटेरियल बॉडी त्या ठिकाणी कन्सिडर केली आणि ही त्यासाठी आपण एक ॲक्सिस घेतलेली आहे. या ठिकाणी ही ॲक्सिस आहे. या ॲक्सिस भोवती आपण काय केलेलं आहे, या ठिकाणी इथून आपण याला परपेंडिक्युलर, या प्लेनवर आपण परपेंडिक्युलर ड्रॉन केलं. या परपेंडिक्युलर या प्लेनवर हा परपेंडिक्युलर काय झालेला आहे, ॲक्सिस आहे. या ॲक्सिस मुळे काय झालं, रोटेशन होते. ज्यावेळेस आपण या पॉइंट्सला काय करतो, हा फोर्स अप्लाय करतो. हा फोर्स या ठिकाणी आपण अप्लाय केला तर काय होईल, या ठिकाणी दिस फोर्स इज एफ अँड डिस्टन्स किती आहे, दिस डिस्टन्स इज आर. आर एवढं डिस्टन्स आहे. यालाच आपण काय म्हटलेलं आहे, या डिस्टन्सला दिस इज कॉल्ड पोझिशन वेक्टर. पोझिशन वेक्टर आर. याची पोझिशन बदलत राहते. त्यावेळेस आपण फोर्स देऊ त्यावेळेस काय होईल, हा या डायरेक्शनला होईल, असा होईल, पुन्हा असा होईल, पुन्हा असा होईल. या ठिकाणी त्याचं काय होईल, रोटेशन होईल. दिस इज अ रोटेशन. रोटेशन त्या ठिकाणी दिले जाते. दुसरं एक्झाम्पल आपल्याला कोणते एक्झाम्पल त्या ठिकाणी देता येतात, स्टेरिंग आहे. कारचं स्टेरिंग आहे. ज्यावेळेस स्टेरिंग आपण उजव्या किंवा डाव्या दिशेला वळवतो, उजव्या दिशेला वळवत असताना उजवा जो आपण हँड जो आहे तो आपण खालच्या दिशेने फोर्स अप्लाय करतो, तर डावा जो हात आहे तो वरच्या दिशेने प्रोव्हाइड करतो. त्यामुळे काय होईल, त्या ठिकाणी प्युअरली रोटेशनल फोर्स त्या ठिकाणी ऍक्ट होतो. म्हणजे या ठिकाणी दिस इज अ स्ट्रिंग असेल तर हा फोर्स या दिशेने असेल आणि दुसरा फोर्स या दिशेने असेल. दिस इज द डिस्टन्स अँड द ॲक्सिस ऑफ द स्ट्रिंग. हा काय झाला, त्याची ॲक्सिस ऑफ रोटेशन झाली. दिस इज कॉल्ड द रोटेशन. रोटेशन हे दोन प्रकारचे आहेत, इनवर्ड रोटेशन आणि आउटवर्ड रोटेशन. पहा, इनवर्ड आणि आउटवर्ड रोटेशन आपल्याला कशा पद्धतीने या ठिकाणी रिप्रेझेंट करता येते. पहा, या ठिकाणी ओ हा पॉइंट आहे, ही एक रेजिड बॉडी आहे. पहा इथं दिसते का, रेजिड बॉडी मध्ये ओ या पॉइंटला आपण काय केलेलं आहे, या ठिकाणी एक ऍक्सिस आहे. दिस इज अ
ऍक्सिस, प्युअरली काय रोटेशन होते. दिस इज अ ऍक्सिस ऑफ रोटेशन. या ठिकाणी काय होते रोटेशन होते. या मटेरियल बॉडीचं काय होते रोटेशन होते. या दिशेनं रोटेशन होईल. फोर्स अप्लाय केला कोणत्या दिशेने आहे या दिशेने फोर्स अप्लाय केलेला म्हणजे रोटेशन कसं झालेलं आहे पहा. स्ट्रेच द राईट हँड थंब. राईट हँड जर आपण स्ट्रेच केला आणि थंब इज इन द आउटवर्ड डायरेक्शन. थंबची जी डायरेक्शन दर्शवली जाते दिस इज अ वेक्टर. दिस वेक्टर रोटेशन. आणि या ठिकाणी जो काही टॉर्कची डायरेक्शन आहे दिस इज द डायरेक्शन ऑफ टॉर्क विच इज इन द आउटवर्ड डायरेक्शन. दिस इज द डायरेक्शन ऑफ टॉर्क. टॉर्कची डायरेक्शन कशी दाखवलेली आहे आउटवर्ड डायरेक्शन. आउटवर्ड डायरेक्शन रिप्रेझेंट करत असताना आपण या पद्धतीनं डायरेक्शन रिप्रेझेंट करतो. यालाच आपण आउटवर्ड डायरेक्शन असं म्हणतो. बाहेरच्या दिशेने टॉर्क त्या ठिकाणी ऍक्ट होतो. म्हणजे या ठिकाणी रोटेशन कोणत्या दिशेने झालेलं आहे पहा घड्याळाच्या विरुद्ध दिशेने. घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने अँटी क्लॉकवाईज रोटेशन. प्युअरली अँटी क्लॉकवाईज रोटेशन देण्यासाठी आपण त्या ठिकाणी फोर्स जो अप्लाय केला हा फोर्स F एवढा फोर्स असेल. ठीक आहे लक्षात आलं. फोर्स F एवढा असेल तर टॉर्क आपल्याला कसा लिहिता येईल पहा. टॉर्क टो इक्वल टू कसा लिहिता येईल आपल्याला R क्रॉस F. क्रॉस प्रॉडक्ट येईल याचा इथं पहा R क्रॉस F. R क्रॉस F म्हणजे हा काय झाला क्रॉस प्रॉडक्ट वेक्टर प्रॉडक्ट झाला. फोर्स सुद्धा वेक्टर क्वांटिटी आहे आणि पोझिशन वेक्टर सुद्धा वेक्टर क्वांटिटी आहे. दोन वेक्टरचा गुणाकार वेक्टर प्रॉडक्ट आलेला आहे म्हणून टॉर्क काय झाला हा वेक्टर क्वांटिटी झाला. जर आउटवर्ड डायरेक्शन दाखवायचं असेल तर आपण या पद्धतीने दाखवतो या चिन्हाने. आणि इनवर्ड डायरेक्शन दाखवायचं असेल तर पहा दिस इज अ इनवर्ड डायरेक्शन. दिस इज इनवर्ड डायरेक्शन. इनवर्ड डायरेक्शन ही इनवर्ड डायरेक्शन. क्रॉस केलं याला क्रॉस केलं इक्वलच्या दिशेने फोर्स अप्लाय केला तर रोटेशन कसं होईल या ठिकाणी या डायरेक्शन आतील बाजूने. फोर्स कुठून असेल फोर्स कोणत्या दिशेने असेल आतल्या बाजूनी काय असेल याचा फोर्स असेल. फोर्स इज इनवर्ड डायरेक्शन. आतील बाजूला काय असेल त्याचा फोर्स त्या ठिकाणी कार्य करत असेल तर त्या टॉर्कला आपण काय म्हटलेलं आहे इनवर्ड डायरेक्शन. इनवर्ड डायरेक्शनचा टॉर्क किंवा इनवर्ड डायरेक्शनचा आपण फोर्स या ठिकाणी म्हणतो. इनवर्ड डायरेक्शनचा फोर्स या ठिकाणी तुम्ही टॉर्क पाहिलेला आहे. टॉर्क म्हणजेच काय सांगता येते फोर्स. इट इज अ प्रॉडक्ट ऑफ द डिस्प्लेसमेंट ऑफ पोझिशन वेक्टर at which the force should be acted or activated on that point. या पॉइंट वर फोर्स आपण ऍक्ट केलेला आहे म्हणून हा काय झाला त्याचा पोझिशन वेक्टर झाला. हा पोझिशन वेक्टर आणि फोर्स याचा जो काही गुणाकार असेल वेक्टर प्रॉडक्ट असेल त्यालाच आपण टॉर्क म्हणतो. आणि टॉर्क तुमच्या लक्षात आला आउटवर्ड डायरेक्शन म्हणजे बाहेरच्या दिशेने केव्हा असेल अँटी क्लॉकवाईज दिशेने जर त्याचं रोटेशन झालेलं असेल त्या वस्तूचं अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन रोटेशन झालेलं असेल तर त्या ठिकाणी काय म्हणतो त्याला आपण त्या टॉर्कला आउटवर्ड टॉर्क असं म्हणतो. त्याची डायरेक्शन ही आउटवर्ड असते. जर तो क्लॉकवाईज दिशेने जर रोटेट होत असेल एखादी मटेरियल बॉडी तर त्या ठिकाणचा जो काही टॉर्क आहे त्याची डायरेक्शन कशी असेल इनवर्ड डायरेक्शन म्हणजे आतील बाजूला त्याची काय असेल डायरेक्शन असेल. पहा पुस्तकामध्ये दिलेलं आहे या ठिकाणी डायग्राम पाहून घ्या. या ठिकाणी इलस्ट्रेशन ऑफ द फोर्स. फोर्स कशा पद्धतीनं त्या ठिकाणी ऍक्ट होतो किंवा इलस्ट्रेट होतो पहा. ही जी दुसरी डायग्राम दिसते या ठिकाणची सेकंड 4.6b जी डायग्राम आहे त्या डायग्राम मध्ये इनवर्ड आउटवर्ड डायरेक्शन दाखवलेली आहे. दिस इज अ आउटवर्ड डायरेक्शन. आणि दुसरा जो खालचा त्या ठिकाणी दिलेला आहे हा काय दाखवलेला आहे फोर्स विच इज इन द
इनवर्ड डायरेक्शन. टॉर्क इज इन द इनवर्ड डायरेक्शन. इनवर्ड डायरेक्शन त्या ठिकाणी काय झालेलं आहे, टॉर्क त्या ठिकाणी ऍक्ट झालेला आहे. अशा प्रकारे आपल्याला त्या ठिकाणी क्लॉकवाईज रोटेशन झालं, वरच्या याच्यामध्ये अँटी क्लॉकवाईज रोटेशन झालेलं आहे. अशाला आपण रोटेशनल अॅनालॉग ऑफ अ फोर्स असं म्हणतो. त्याचे वेगवेगळे उदाहरण आपण त्या ठिकाणी पाहिलेलं आहे. म्हणजे आपल्याला काय सांगता येते की या ठिकाणी आउटवर्ड डायरेक्शनचा फोर्स आणि इनवर्ड डायरेक्शन दोन प्रकारच्या रोटेशन त्या ठिकाणी होते. आणि हे अँग्युलरली रोटेशन्स असेल तर त्या प्रकारच्या फोर्सला आपण टॉर्क किंवा टॉर्क असं त्या ठिकाणी आपण संबोधल्या जातो. कपल अँड इट्स टॉर्क. कपल अँड इट्स टॉर्क म्हणजे आपल्याला त्या ठिकाणी काय होतात, टू फोर्सेस विच आर इक्वल मॅग्निट्यूड बट they are in the opposite direction. Force of magnitude is equal but they are in the opposite direction of sense of rotation. अशा पद्धतीचा जो काय फोर्स आपण अप्लाय करतो त्याला आपण कपल असं म्हणतो, त्याला आपण टॉर्क असं म्हणतो. दिस इज द एक्झाम्पल. आणि हा जो काही प्रकार आहे, ज्यावेळेस आपण दोन प्रकारचे फोर्स त्याच्यावर अप्लाय करतो त्याला आपण कपल ऑफ फोर्सेस किंवा त्या ठिकाणी आपण त्याला टॉर्क असंही म्हटल्या जाते. पहा आता या ठिकाणी या एक्झाम्पल मध्ये आपल्याला टॉर्क आणि कपल ऑफ फोर्सेस आपल्याला त्या ठिकाणी कशा पद्धतीनं रिप्रेझेंट करायचे आहेत. पुढचं नेक्स्ट म्हणजे त्याच्यामधलंच बीट जो आहे, सब आर्टिकल आपल्याला पाहायचं आहे, कपल अँड इट्स टॉर्क. कपल ऑफ फोर्स अँड इट्स टॉर्क. हे या ठिकाणी सिंगल फोर्स अप्लाय करून सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी काय करता येते, टॉर्क ऍक्ट होतो. तसंच आता आपल्याला काय पाहायचंय पुढच्या याच्यामध्ये, या आर्टिकल मध्ये आताच्या काय पाहिजे, कपल अँड इट्स टॉर्क. कपल अँड इट्स टॉर्क. कपल अँड इट्स टॉर्क. याचं उदाहरण टॅप आहे. टॅप. त्याच्यानंतर बॉटलचं आपण बॉटल लिड, ओपन और क्लोज ऑफ बॉटल लिड, टॅप, ओपन और क्लोज ऑफ टॅप, ओपन और क्लोज ऑफ टॅप, बॉटलचं ओपन और क्लोज ऑफ बॉटल लिड. दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ कपल. कपलचे एक्झाम्पल्स आपण त्या ठिकाणी पाहिलेले. टॉर्क, हा कपल ऑफ टॉर्क कसा ऍक्ट होतो या ठिकाणी, हा फोर्स ऍक्ट होण्यासाठी आपण काय करतो, या ठिकाणी एखादी मटेरियल रेजिड बॉडी आहे, या रेजिड बॉडीचा हा झाला सेंटर पॉइंट. दिस इज अ सेंटर पॉइंट. दिस इज अ सेंटर पॉइंट ऑफ एक्सिस. आणि इथून आपण या ठिकाणी दिस इज अ आर्म, दिस इज कॉल्ड अ आर्म, दिस इज अ आर्म and this is the axis of rotation. Axis of rotation. या दिशेने होत असेल तर एक फोर्स या दिशेला असेल आणि दुसरा फोर्स या दिशेला असेल. दिस फोर्स F, दिस फोर्स F, सेम मॅग्निट्यूड. याची मॅग्निट्यूड आणि याची मॅग्निट्यूड सारखी आहे. हे डिस्टन्स सुद्धा या ठिकाणी सारखं असेल, पोझिशन वेक्टरचं डिस्टन्स सारखं असेल तर काय होईल, या दिशेने काय होईल, त्याचं रोटेशन होईल. त्या मटेरियल बॉडीचं काय होईल, त्या ठिकाणी रोटेशन होईल. आणि ह्या रोटेशनमुळे काय होईल, हा टॉर्क तयार होईल. टॉर्क टो आपल्याला त्या ठिकाणी रिप्रेझेंट करता येते. टॉर्क टो इक्वल टू काय लिहिता येईल या ठिकाणी, मॅग्निट्यूड ऑफ force and to one of the arm.
मॅग्निट्यूड ऑफ फोर्स इंटू वन ऑफ द आर्पा. या ठिकाणी ही काय झाली, ऍक्सिस झाली. या ऍक्सिस पासून इकडचं जेवढं काय डिस्टन्स आहे दिस इज अ पोझिशन वेक्टर. या पोझिशन वेक्टर पर्यंत जी काय आहे ती एक आर्म झाली आणि इकडच्या बाजूची एक आर्म झाली. हे दोन आर्म झाले. कोणतीही आर्मचं डिस्टन्स तुम्ही त्या ठिकाणी घ्या, त्याला आपण टॉर्क म्हणतो. टॉर्क टो इक्वल टू एफ क्रॉस आर किंवा आर क्रॉस एफ. आपल्याला आर क्रॉस एफ लिहिता येईल. वन ऑफ द आर्म आणि मॅग्निट्यूड ऑफ फोर्स आपल्याला त्या ठिकाणी कन्सिडर करता येईल. त्यालाच आपण काय म्हटलेलं आहे, टॉर्क म्हणलेलं. दिस इज अ टॉर्क टो इक्वल टू आर क्रॉस एफ. आपण असं या पद्धतीनं आपण त्याचा टॉर्क त्या ठिकाणी आपण रिप्रेझेंट करत असतो. हे झालं. टॉर्क इज अ प्युअरली रोटेशनल फोर्स. हा काय आहे, प्युअरली रोटेशनल फोर्स आहे. हा रोटेशन त्या ठिकाणी प्युअरली रोटेशन त्या ठिकाणी प्रोव्हाइड करतो. म्हणजे याची प्रॉपर्टी आपल्याला काय सांगता येईल, टॉर्कची प्रॉपर्टी आपल्याला काय सांगता येईल. या ठिकाणी टॉर्क हा अशा प्रकारचा फोर्स आहे की तो त्या ठिकाणी प्युअरली रोटेशनल फोर्स त्या ठिकाणी प्रोव्हाइड करतो. हे पहिलं त्या ठिकाणी त्याचं काय झालं, दिस इज अ कॅरेक्टरिस्टिक्स किंवा प्रॉपर्टीज ऑफ टॉर्क आपल्याला सांगता येईल. दुसरी प्रॉपर्टी काय सांगता येते, कपल कॅन बॅलन्स ओनली बाय अन इक्वल अँड अपोजिट कपल. पहा या ठिकाणी इक्वल आणि अपोजिट फोर्सेस त्याच्यावर ऍक्ट होतात आणि त्यामुळे काय होते की रोटेशन त्या ठिकाणी प्रोव्हाइड होते. इक्वल अँड अपोजिट त्या ठिकाणी प्रोव्हाइड होते आणि त्या ठिकाणी प्युअरली काय होईल, रोटेशन त्या ठिकाणी प्रोव्हाइड होते. दिस इज अ प्युअरली रोटेशन. त्या ठिकाणी प्युअरली रोटेशन त्या ठिकाणी प्रोव्हाइड होईल. द टॉर्क और मूवमेंट ऑफ कपल अबाउट एनी पॉइंट इन इट्स प्लेन इज ऑलवेज कॉन्स्टंट. कोणत्याही प्लेन पासून त्याचा अंतर त्या ठिकाणी ऑलवेज कॉन्स्टंट. इथून एवढं डिस्टन्स कॉन्स्टंट असेल. आपण या दोन्ही टोकाला अप्लाय केलं तर याचा सेंटर पॉइंटच्याच ऍक्सिस मधून काय होईल, ही मटेरियल बॉडी त्या ठिकाणी काय होईल, मूव्ह होईल किंवा रोटेट होईल. अँग्युलर मोमेंटम त्या ठिकाणी मिळेल त्याला आणि अँग्युलर रोटेशन त्या मटेरियल बॉडीला त्या ठिकाणी काय होईल, प्रोव्हाइड होईल. अशा प्रकारचा जो काही फोर्स आहे त्याला आपण कपल अँड इट्स टॉर्क असं म्हणतो. दिस इज कॉल्ड अ कपल अँड इट्स टॉर्क. मग आता याचं आपल्याला कपल आणि टॉर्कचं आपल्याला लक्षात आलं. बेसिक आयडिया आपल्याला त्या ठिकाणी कपल आणि टॉर्कचे आपल्याला लक्षात आलेला आहे. टू प्रूव्ह दॅट द मूवमेंट ऑफ कपल इज इंडिपेंडेंट ऑफ द ऍक्सिस ऑफ रोटेशन. जर या ठिकाणी कपल इंडिपेंडेंट रोटेशन ऍक्सिसला जर का आपण इंडिपेंडेंट असेल तर त्या ठिकाणी आपण वेगवेगळ्या दिशेने जर का फोर्स ऍक्ट केलेला असेल तर त्या ठिकाणी ऍक्सिसला काय असेल, तो इंडिपेंडेंट असेल. दिस इज द अनदर एक्झाम्पल. सेम कपल ऑन द सेम ऑब्जेक्ट विथ फिक्स ऍक्सिस ऑफ रोटेशन ऍट डिफरंट लोकेशन. पहा वेगवेगळ्या लोकेशनवर त्या ठिकाणी फोर्स ऍक्ट केलेला या डायग्राम मध्ये तुम्हाला दिसेल. फ्रॉम दिस डायग्राम, या डायग्राम वरून तुम्हाला लक्षात येईल. फ्रॉम दिस डायग्राम सेम कपल ऑन सेम ऑब्जेक्ट with fixed axis of rotation at different locations. वेगवेगळ्या लोकेशन्सवर त्या ठिकाणी फोर्स आपण त्या ठिकाणी अप्लाय केलेला असेल तर त्या ठिकाणी इनवर्ड किंवा आउटवर्ड डायरेक्शन्स आपल्याला त्या ठिकाणी प्राप्त होते. हा प्लेन आपण जर कन्सिडर केला तर एक्स आणि वाय ऍक्सिस वर आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणाहून त्या ठिकाणी फोर्स आपल्याला अप्लाय करता येतो. वेगवेगळ्या दिशेने त्या ठिकाणी फोर्स अप्लाय करता येतो. समजा हा एक स्क्वेअर आपण कन्सिडर केलेला आहे. इकडे एक फोर्स अप्लाय केला, या ठिकाणी इथे फोर्स अप्लाय केला आणि दुसरा या ठिकाणी फोर्स आपण अप्लाय केलेला असेल तर या ठिकाणी रोटेशनल ऍक्सिस ही त्या ठिकाणी वेगवेगळी त्या ठिकाणी असू शकते. डिपेंड्स अपॉन दिस
cases there is a rotation along the anti clockwise किंवा clockwise दिशेने त्या ठिकाणी काय असू शकते, रोटेशन असू शकते. टॉर्क टो आपल्याला टोटल टॉर्क आपल्याला कसा लिहिता येईल, त्या ठिकाणी पॉझिटिव्ह डायरेक्शन न येणारा टॉर्क आणि निगेटिव्ह डायरेक्शन न येणारा टॉर्क या दोघांची आपल्याला त्या ठिकाणी ऍडिशन करता येते आणि ते ऍडिशन करून आपल्याला त्या ठिकाणी डायरेक्शन्स रोटेशन ड्यू टू द पेअर ऑफ फोर्सेस इन दिस केस इज अ अँटी क्लॉकवाइज डायरेक्शन. अशा पद्धतीने आपल्याला त्या ठिकाणी रोटेशनल टॉर्क आपल्याला त्या ठिकाणी रिप्रेझेंट करता येते. मग याच्यामधलं डिस्टन्स किती झालं, आर एवढं डिस्टन्स झालं आणि दोन फोर्सेस या ठिकाणी ऍक्ट झालेल्या आहेत. या आकृतीमध्ये आणखी एक आकृती आपण या ठिकाणी रिप्रेझेंट करूया. या आकृतीमध्ये आपण पुढचा जो काही आर्टिकल्स आहे, हे पुढचं आर्टिकल्स या ठिकाणी नेक्स्ट आर्टिकल आपण त्या ठिकाणी लिहूया. नेक्स्ट आर्टिकल या पहिल्या उदाहरणामध्ये आपल्याला प्रूव्ह करायचं आहे, टू प्रूव्ह दॅट द मुवमेंट ऑफ कपल इज इंडिपेंडेंट ऑफ द ऍक्सिस ऑफ रोटेशन. आपण डिस्टन्स काय घेतलेला आहे, एक रेक्टँग्युलर कन्सिडर केला आणि या रेक्टँग्युलर पासून इथून एक लाईन मारली, इथून एक लाईन मारली, एवढं डिस्टन्स आपण आर हा पोझिशन वेक्टर त्या ठिकाणी आहे आणि या ठिकाणी इथल्या पॉइंटवर काय आहे, रोटेशनल पॉइंट आहे. दिस इज अ रोटेशन ऑफ द टॉर्क. आता या ठिकाणी आपल्याला टॉर्क म्हणजे दोन फोर्स या ठिकाणी दोन टॉर्क त्या ठिकाणी ऍक्ट होतील. एक या दिशेने फोर्स अप्लाय केल्यामुळे इथलचा एक टॉर्क तयार होईल, या दिशेने फोर्स अप्लाय केला त्यामुळे या दिशेचा एक टॉर्क अप्लाय होईल. टी प्लस म्हणजे आपण एक्स ऍक्सिस वर घेतलेला, या ठिकाणी एक्स एवढ्या डिस्टन्स वर आपण हा फोर्स अप्लाय केलेला. इथून या सेंटर पॉइंट पासूनचं अंतर आपण वन ऑफ द आर्म कन्सिडर करतो. हा वन ऑफ द आर्म एक्स घेतला, एक्स क्रॉस एफ, तो प्लस आपण काय घेतलं शॉर्टली एक्स एफ एवढा काय येईल त्याचा मॅग्नेट्यूड येईल, एक्स इनटू दिस फोर्स ऑफ मॅग्नेट्यूड. तसाच हा टॉर्क आपल्याला निगेटिव्ह डायरेक्शनला आपण त्या ठिकाणी वाय ऍक्सिसला आपण अप्लाय केलेला टी मायनस आपण कन्सिडर केला, तर या ठिकाणचं इथून इथपर्यंतचं अंतर किती आहे, वाय अंतर आहे. एक्स प्लस वाय मध्ये किती अंतर येईल पहा, एक्स अधिक वाय बरोबर हे किती अंतर येईल, आर एवढं अंतर येईल. ठीक आहे ना. एक्स आणि वाय या दोघांचं अंतर किती आलं, आर आलं. तर टोटल टॉर्क म्हणजे आपल्याला त्या ठिकाणी कशा पद्धतीने आपल्याला रिप्रेझेंट करता येते, या त्याच्यामध्ये रेक्टँग्युलर शीट मध्ये आपण या ठिकाणी कन्सिडर केला. हा एक फोर्स अप्लाय केला, टी प्लस आपण कन्सिडर केलं, याचा आपल्याला प्रॉडक्ट एक्स इंटू एफ घेता येते. डिस्टन्स किती आहे, एक्स एवढं डिस्टन्स आहे, एफ एवढा फोर्स आहे. ऍक्सिस ऑफ रोटेशन इज इंडिपेंडेंट आपण त्या ठिकाणी घेणार आहोत, प्रूव्ह करणार आहोत. आणि तेच आपण दुसऱ्या दिशेने जो फोर्स अप्लाय करतो, इथून इथपर्यंतचं अंतर वाय असेल, एवढं अंतर किती आहे, वाय एवढं अंतर आहे, म्हणजे या ठिकाणी वाय गुणिले एफ म्हणजे टॉर्क होईल. आता टोटल टॉर्क याच्यावर किती ऍक्ट झाला, ज्याच्यामुळे प्युअरली रोटेशन झालं, तर पहिला टॉर्क टी प्लस आणि टी मायनस याची आपल्याला बेरीज करायची. टी प्लस आणि टी मायनस म्हणजे काय, एक्स आणि एफ प्लस वाय आणि एफ. आपण एफ एफ बाजूला काढूया. या ठिकाणी टॉर्क टो इक्वल टू एक्स एफ प्लस वाय एफ काय आलेलं आहे, एक्स एफ प्लस वाय एफ. एफ बाजूला काढलं तर या ठिकाणी काय, एक्स अधिक वाय. परंतु एक्स अधिक वाय काय, एक्स अधिक वाय इज अ पोझिशन वेक्टर आर. तसंच एक्स अधिक वाय इज अ पोझिशन वेक्टर आर. एफ एक्स म्हणजेच काय लिहिता येईल याला, एफ इंटू आर किंवा आर इंटू एफ आपल्याला त्या ठिकाणी रिप्रेझेंट करता येते. म्हणजे टॉर्क टोटल टॉर्क टो इक्वल टू काय लिहिता येईल, आर अँड
ही पहिली आकृती आपण कन्सिडर केली. आता आपण दुसरी आकृती त्या ठिकाणी कन्सिडर करूया. त्या ठिकाणी ऍक्सिस त्याची आपण वेगवेगळी कन्सिडर करूया. मग त्याचा फरक किती येईल. त्याचं डिस्टन्स आपण सारखंच ठेवलं, पोझिशन वेक्टर आपण त्या ठिकाणी सारखीच ठेवली, परंतु त्याची ऍक्सिस आपण काय केलेली आहे, चेंज केलेली आहे. इट इज अ इंडिपेंडेंट आहे. ऍक्सिस आपण बदलली. ऍक्सिस वेगळ्या ऍक्सिसवर आपण त्याचं रोटेशन घेत आहोत. तर आपल्याला दुसऱ्या वेळेस आपल्याला काय उत्तर मिळेल, टो इक्वल टू आर इन टू एफच येईल का हे आपल्याला सिद्ध करायचंय. पहिलं उदाहरण घेतलं आपण, टो इक्वल टू आर एफ आलं. याला आपण इक्वेशन नंबर काय दिलं, 1 नंबर इक्वेशन दिलं पहिल्या आकृतीवरून. आता दुसरी आकृती आपण खालची त्या ठिकाणची कन्सिडर करूया. पुस्तकामध्ये दिलेल्या आकृतीप्रमाणे आपण दुसरी आकृती कन्सिडर. आता या दुसऱ्या फिगर्स मध्ये आपल्याला पाहायचं आहे फिगर नंबर 2. दिस इज बोर्डावर जी पाहिलेली आहे ती फिगर नंबर 2 आहे. या फिगर 2 मध्ये आपण काय केलेलं आहे, सेम कपल ऑन सेम ऑब्जेक्ट विथ फिक्स ऍक्सिस ऑफ रोटेशन ऍट अ डिफरंट लोकेशन इन सेकंड. आता या सेकंड लोकेशन मध्ये आपण क्यू हे डिस्टन्स घेतलेलं आहे, ऍक्सिस ऑफ रोटेशन. आर म्हणजे फिक्स डिस्टन्स आहे, रोटेशनल ऍक्सिसचं त्या ठिकाणी फिक्स डिस्टन्स, त्या ठिकाणी आर एवढं हे फिक्स डिस्टन्स त्या ठिकाणी रोटेशनल ऍक्सिसचं आहे. परंतु आता या ठिकाणी आपल्याला अँटी क्लॉकवाईज रोटेशन त्या ठिकाणी सारखंच आहे, अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन. आणि यामुळे आपण काय केलं की रोटेशनल फोर्स प्लस एफ या ठिकाणी एक क्लॉकवाईज डायरेक्शन दिलेला आहे आणि दुसरा अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन त्या ठिकाणी दिलेला आहे. पहा, द रोटेशन ऑफ प्लस एफ इज अँटी क्लॉकवाईज अँड मायनस एफ इज क्लॉकवाईज डायरेक्शन. अशा पद्धतीनं दोन फोर्सेस आपण त्या ठिकाणी प्लस एफ आणि मायनस एफ असे दोन फोर्सेस त्या ठिकाणी आपण ऍक्ट केले. मायनस एफ आहे हा या ठिकाणचा, प्लस एफ फोर्स एकाच या ठिकाणी दिलेला आहे फोर्सेस आपण त्या ठिकाणी ऍक्ट केलेले आहे. फोर्स इज ऍक्टिंग ऑन दॅट प्लेन शीट आहे, त्या प्लेन शीट मध्येच ऍक्ट झालेले फोर्सेस त्या ठिकाणी दाखवलेले आहे. ऍज अ रिझल्ट देअर इंडिव्हिज्युअल टॉर्क आर अपोजिटली डायरेक्टेड. एकमेकांच्या विरोधात असल्यामुळे टॉर्क टो आपल्याला एक प्लस येईल, दुसरा मायनस येईल, मोठा एक येईल आणि दुसरा त्या ठिकाणी टॉर्क छोटा येईल. मग आपल्याला टॉर्क टो इक्वल टू आपल्याला काय लिहिता येईल, पहिला टॉर्क प्लस असणारा टो प्लस आपल्याला काय लिहिता येते, क्यू एफ लिहिता येईल, क्यू इंटू मोमेंट आर डेफिनेशन वरून. टो मायनस काय लिहिता येईल, फोर्स या ठिकाणी मायनस क्यू एफ, कारण याच्या विरुद्ध दिशेला आहे म्हणून मायनस क्यू, हा प्लस आहे प्लस क्यू एफ. मग या ठिकाणी इथंच अंतर किती आहे, पी एवढा अंतर आहे. या ठिकाणचं अंतर किती आहे, इथून आर पर्यंत हे फिक्स आहे, डिस्टन्स फिक्स आहे. या डिस्टन्स पासून इथलं अंतर पी आपण घेतलं आणि याच्यापासून इथपर्यंतचं अंतर आपण एफ या ठिकाणी कन्सिडर केलं. टॉर्क टो मग या ठिकाणी टो मायनस टो प्लस. टोटल टॉर्क टो बरोबर काय लिहिता येते, टो मायनस प्लस टो, टो प्लस टो मायनस काय लिहिता येईल या ठिकाणी, क्यू एफ मायनस पी एफ, क्यू एफ मायनस पी एफ. एफ आपण बाजूला काढलं तर ब्रॅकेट मध्ये काय राहील, क्यू मायनस पी त्या ठिकाणी राहील. क्यू मायनस पी किती डिस्टन्स येईल, आर एवढं डिस्टन्स येईल. हा म्हणजे टोटल टॉर्क टो इक्वल टू काय लिहिता येते, आर आर एफ. हे झाले इक्वेशन 2. इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 वरून आपल्याला काय सांगता येते, पहिल्या आकृतीच्या पहिल्या इक्वेशन आणि दुसऱ्या आकृतीच्या या इक्वेशन वरून. पहिल्या आकृतीचं इक्वेशन मध्ये टॉर्क टोटल टॉर्क टो इक्वल टू आर एफ आलं होते, हे इक्वेशन 1. आणि दुसऱ्या आकृतीवरून टॉर्क टो इक्वेशन नंबर 2. या दोन्ही इक्वेशन वरून असं लक्षात येते की आपल्याला कोणताही टॉर्क ऑफ कपल इज इंडिपेंडेंट ऑफ द ऍक्सिस ऑफ रोटेशन. ऍक्सिस ऑफ रोटेशन सी तो इंडिपेंडेंट आहे, तो
इंडिपेंडेंट आहे आपल्याला याच्यावरून या दोन उदाहरणावरून आपल्याला त्या ठिकाणी लक्षात येईल. दिस इज अबाउट द आर्टिकल. आता या ठिकाणी आपल्याला पाहायचं आहे मेकॅनिकल इक्विलिब्रियम म्हणजे काय. पुढचं आर्टिकल आहे मेकॅनिकल इक्विलिब्रियम. पुढचं आहे मेकॅनिकल इक्विलिब्रियम म्हणजे आपल्याला काय सांगता येते. मेकॅनिकल इक्विलिब्रियम हे लक्षात आलं आपल्याला. अगोदरचं उदाहरण. आता मेकॅनिकल इक्विलिब्रियम आपल्याला पाहायचं आहे. मेकॅनिकल इक्विलिब्रियम मेकॅनिकल इक्विलिब्रियम हा या ठिकाणी ही आपण सर्कल ड्रॉ करूया उदाहरणासाठी. आपण हा सर्कल हा त्याचा ऍक्सिस ऑफ रोटेशन. सर्कल आहे ऍक्सिस ऑफ रोटेशन. ज्यावेळेस या ठिकाणी नंबर ऑफ फोर्सेस ऍक्ट होतात. हा कपल या ठिकाणी ऍक्ट झाला, इथंही कपल ऍक्ट झाला, या ठिकाणी हाही कपल ऍक्ट झाला, या ठिकाणी हाही कपल ऍक्ट झाला, इथं हा कपल ऍक्ट झाला, इथं हा कपल ऍक्ट झाला, इथं हा कपल ऍक्ट झाला, या ठिकाणी हा कपल ऍक्ट झाला. जर या ठिकाणी नंबर ऑफ फोर्सेस जर त्या याच्यावर मटेरियल बॉडीवर ऍक्ट झालेले असतील, टोटल नंबर ऑफ फोर्सेस. हा रेक्टँग्युलर घेतला, या दिशेने एक फोर्स आहे, या दिशेने एक फोर्स आहे, इथं एक फोर्स आहे, इथं एक फोर्स आहे, या ठिकाणी एक फोर्स आहे, या ठिकाणी एक फोर्स आहे. असे वेगवेगळे फोर्सेस या ठिकाणी ऍक्ट होत असतील. F1, F2, F3, F4, F5, F6 असे जर फोर्सेस एखाद्या मटेरियलवर ऍक्ट होत असतील आणि ते एकमेकांच्या विरुद्ध दिशेने असल्यामुळे काय असेल त्याची मॅग्निट्यूड सारखी असेल, याचा टोटल टॉर्क टो काय येईल. टॉर्क टो इक्वल टू 0 येईल. टोटल टॉर्क 0 येईल. म्हणजेच काय म्हणता येईल आपल्याला, ती इक्विलिब्रियम पोझिशन मध्ये आहे किंवा स्थिर पोझिशन मध्ये आहे. ज्यावेळेस एखाद्या वस्तूवर सर्व दिशेने फोर्स ऍक्ट केला जाईल, सारखाच मॅग्निट्यूडचा फोर्स ऍक्ट केला जाईल, त्यावेळेस काय होईल, नंबर ऑफ फोर्सेस ऍक्टिंग ऑन डिफरंट डायरेक्शन सो दॅट देअर टोटल टॉर्क शुड बी 0. जर त्याचा टोटल टॉर्क त्या ठिकाणी 0 जर येत असेल तर त्याला आपण काय म्हटलेलं आहे, दिस इज कॉल्ड मेकॅनिकल इक्विलिब्रियम. त्यालाच आपण मेकॅनिकल इक्विलिब्रियम म्हणतात. जर मला चारी बाजूने ओढलेला असेल तर त्या ठिकाणी काय होईल, सारखाच फोर्स जर त्या ठिकाणी ऍक्ट होत असेल तर मी त्याच ठिकाणी कॉन्स्टंट किंवा स्थिर त्याच पोझिशनला राहील. त्याला आपण मेकॅनिकल इक्विलिब्रियम किंवा त्या प्रकारच्या फोर्सला आपण इक्विलिब्रियम फोर्स असं म्हणतो, की ज्याच्यामुळे ती वस्तू त्याच पोझिशन मध्ये काय असते, स्थिर किंवा कॉन्स्टंट असते. त्याला आपण मेकॅनिकल इक्विलिब्रियम असं म्हणतो.